प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जीवी देवाच्या परमात्म्या, ये आम्हावरे. जीवी देवाच्या परमात्म्या, ये आम्हावरे. शक्ती दे, शांती दे, कृपा दे, आरोग्य दे. जीवी देवाच्या परमात्म्या, ये आम्हावरे. पवित्र आत्मा माणसाला आरोग्य देत असतो. तो आरोग्यदायी असा आत्मा आहे. कोणकोणत्या प्रकारचं आरोग्य देत असतो? शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शारीरिक आरोग्यामध्ये माणसाच्या व्याधी बऱ्या होत असतात. माणसाचे आजार दूर होत असतात. बरीचशी पक्षाघाती आणि पांगळी माणसे बरे झाली आणि शोमरोन नगरामध्ये आनंदी आनंद पसरला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. किंवा येशूने आपल्या प्रेषितांना कामगिरीवरती पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आजारांना तेल लावा आणि त्याबरोबर ते बरे झाले. किंवा याकोबाच्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 13 ते 18 सांगण्यात आलेलं आहे की तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चच्या धर्मगुरूंना बोलवावे, त्याने ओनवून त्याला तेल लावावे. अशा प्रकारे त्याला आरोग्य मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. ते तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक. ख्रिस्त सभा त्यासाठी रुग्णाभिषेक साक्रामेंट साजरा करत असते आणि असा अनुभव आहे की बऱ्याच लोकांना त्यानंतर शारीरिक आरोग्य प्राप्त होत असतं. ख्रिस्त सभेमध्ये आजारांसाठी खास मिस्सासुद्धा अर्पण केली जात असते शारीरिक आरोग्य प्राप्त करण्यासाठी. आणि म्हणूनच पहिल्या प्रकारचं आरोग्य आहे शारीरिक आरोग्य. दुसऱ्या प्रकारचं आरोग्य आहे मानसिक आरोग्य. मानसिकदृष्ट्या माणसाचं संतुलन बिघडू शकतं. त्याच्यामध्ये निराशा उत्पन्न होऊ शकते. त्याच्यामध्ये नकारात्मक भावना आणि विचार येऊ शकतात आणि त्यामुळे तो पूर्णपणे हताश होऊ शकतो. अशा वेळेला परमेश्वराचा पवित्र आत्मा माणसामध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण प्रज्वलित करत असतो. माणसाला पुन्हा एकदा धीर देत असतो. माणसाला पुन्हा एकदा एक नवी शक्ती, आंतरिक सामर्थ्य देत असतो. आणि त्या सामर्थ्याने कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये मग परिवर्तन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रेषित घाबरलेले होते. पवित्र आत्मा येताबरोबर ते 10 दिशेंना परमेश्वराची सुवार्ता घेऊन निघाले. म्हणजे अशा प्रकारचं अंतर्यामी बलसंपन्न करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्मा माणसाला देत असतो. तिसऱ्या प्रकारचं आरोग्य आहे आध्यात्मिक आरोग्य. की बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनातील आजार जे असतात, माणसाचं मनोधैर्य जे खचलेलं असतं, त्याला कारण पाप असू शकतं. एखादी अपराधीपणाची भावना माणसाला एवढी टोचणी देते की त्याचं नैतिक बळ संपूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं. माणसाला अशक्तपणाची जाणीव होत असते, परंतु त्याचं मूळ पापामध्ये आहे हे माणसाला समजत नाही. आदाम आणि एवा ह्यांच्याकडून पाप घडल्यानंतर ते झुडपामध्ये जाऊन लपून बसले. तशी बरीचशी माणसं ह्या जगात प्रकाशात येत नाहीत. ते अंधारात राहत असतात कारण त्यांना भीती वाटत असते आपली कृत्ये सगळ्यांसमोर उघड होतील. म्हणून अशा प्रकारचं जे आध्यात्मिक आजार असतात, त्या आध्यात्मिक आजारामध्ये राग म्हणा, लोभ म्हणा, भीती म्हणा, दुःख आणि निराशा म्हणा,
द्वेष आणि मत्सर म्हणा, वासना म्हणा, अशा प्रकारचे आध्यात्मिक आजार दूर करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्याठायी असतं. ज्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा कार्यरत असतो त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा परिपूर्ण आरोग्याचा अनुभव येत असतो. संतांचे चेहरे बघा, नुसते पावित्र्याने तळपत नाहीत, परंतु सुदृढ शरीरयष्टी असलेले आपल्याला दिसून येत असतात. म्हणूनच मनोकायिक विकार आपण ज्याला म्हणतो, की मनातील चुकीच्या विचारामुळे शरीरावरती होणारे दुष्परिणाम, अशा प्रकारचे विकार दूर करण्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये असतं. मला व्यक्तिशः कॅरिस्मॅटिक प्रार्थना आवडते, ती ह्याच कारणास्तव की त्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेला माणूस सातत्याने आशावादी, चैतन्यशील, संजीवित, उत्साहपूर्ण, जोश आणि जोम यांनी भरलेलं असं जीवन जगत असतो. म्हणून पवित्र आत्मा हा आरोग्याचा जो आत्मा आहे त्याला आपल्या जीवनामध्ये पाचारण करूया आणि परिपूर्ण आरोग्याचा आस्वाद घेऊया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.